गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आजपासून आपण 10वं प्रकरण चालू करूया, पेशी आणि पेशी अंगक. इयत्ता 7वी पासून तुम्ही ह्याचा थोडा थोडा अभ्यास केलेला आहे की जसं अक्षर, त्याच्यातून शब्द, शब्दांमधून वाक्य, वाक्य मिळून पॅरेग्राफ आणि असे अनेक परिच्छेद मिळून तुमचा एखादं प्रकरण बनतं. बरीच प्रकरणं मिळून पान बनतं, पुस्तक बनतं. तसं आपल्या शरीराचे सर्वात मूलभूत घटक आहेत पेशी. फक्त आपल्याच नाही तर सर्व प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी यांचे मूळ घटक आहेत पेशी. त्याचे वेगवेगळे प्रकार, आकार, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्या रचना हे तुम्ही 7वी मध्ये पाहिलेलं आहे. 7वीच्या पुस्तकात बघून किंवा 7वीचा अभ्यास आठवून ह्या पेशींची जे भाग आहेत त्यांची नावं लिहायची आहेत. आता हा तक्ता कसा पूर्ण होईल? तर पेशी पटल प्राणी पेशीत पण आहे, वनस्पती पेशीत पण आहे. पेशी भित्तिका प्राणी पेशीत नसते तर वनस्पती पेशीत असते. असा कोणता घटक आहे की जो प्राणी पेशीत आहे पण वनस्पती पेशीत नाही? याप्रमाणे शोधून तुम्ही हा तक्ता पूर्ण करायचा. पहिले बघूया पेशीचे भाग. पहिली आहे पेशी भित्तिका. जसं आपला घरातली खोली, तुमचा वर्ग यांच्या संरक्षणासाठी भिंत असते, तशी शैवाल, कवक आणि वनस्पती पेशींच्या भोवती पेशी भित्तिका आढळते. प्राणी पेशीला मात्र पेशी भित्तिका नसते. काय आहे पेशी भित्तिका म्हणजे? तर पेशी पटलाभोवती असणारं मजबूत आणि लवचिक आवरण. परत एकदा ही आकृती बघूया. इथे वनस्पती पेशीत एक दिसतंय बघा, आणखी एक हिरवं आवरण, ती आहे पेशी भित्तिका. आणि त्याच्या आतमधलं पेशी पटल हे प्राणी पेशीमध्ये सुद्धा आणि वनस्पती पेशीमध्ये सुद्धा असतं. पण पेशी भित्तिका ही फक्त वनस्पती पेशीत आढळते, प्राणी पेशीमध्ये ती नसते. ही मूलतः सेल्युलोज आणि पेक्टिन या कर्बोदकांपासून बनलेली असते, जी प्राणी पेशीत नसतात. तुम्ही झाडाची साल बघितली असेल, एखादा जुना वृक्ष असेल, आपल्या आवारातलं चिंचेचं झाड, कडुलिंबाचं झाड, आंब्याचं झाड, त्याच्या सालीच्या भोवती जे असे तुकडे तुकडे दिसतात ते वेगळ्या पदार्थांनी बनलेले असतात. म्हणजेच आवश्यकतेनुसार पेशी भित्तिकेमध्ये लिग्निन, सुबेरिन, क्युटिन अशी वेगवेगळी बहुवारिक पेशी भित्तिकेत तयार होतात. पेशीला आधार देणे, पेशीमध्ये जे जास्तीचं पाणी जाईल आणि पेशीचं नुकसान करेल त्याला अडवणे, म्हणजे एकंदर पेशीचं रक्षण करणे, हे पेशी भित्तिकेची कार्य आहेत. दुसरं आहे प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल. आता हे पेशी भित्तिकेची पूर्ण रचना बघा कशी आहे. हे आहे प्रद्रव्य पटल. त्याच्यामध्ये सूक्ष्म काष्ठतंतू, पेक्टिन, हेमिसेल्युलोज असे थर असतात आणि सर्वात वरती हिरवा पातळ थर असतो. खोड, वनस्पती लहान असताना खोडाचा रंग हिरवा असतो आणि जसजसं वनस्पतीचं वय वाढत जातं तसतसं ह्या थराचा रंग बदलत जातो. हे तुम्ही बघितलेलं असेल. आता त्या पेशी भित्तिकेच्या खालचं प्रद्रव्य पटल की जे वनस्पती आणि प्राणी पेशी दोन्ही मध्ये असतं, त्याची रचना कशी आहे बघा. इथे स्पुरिलमेड म्हणजे फॉस्फोलिपिडचे 2 थर आहेत. हे दिसतात पिवळ्या रंगाचे फॉस्फोलिपिडचे 2 थर. त्याच्यामध्ये प्रथिनांचे रेणू आणि त्यांना जोडलेली कार्बोहायड्रेट साखळी अशी प्रद्रव्य पटलाची रचना असते. शास्त्रीय भाषेत याला निवडक्षम पारपटल म्हटलं जातं, सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन. म्हणजे काय? तर जशी आपल्या घरातल्या खिडकीची जाळी असते की ती हवा, पाणी, प्रकाश यांना ये जा करू देते, पण मग अडवते कोणाला? तर डास, भुंगे, पक्षी
इतर कीटक हे तर काय जाळीच्या आत बाहेर करू शकत नाहीत. म्हणजे ती निवडक्षम पदार्थांनाच पाठवते. तसं प्रद्रव्य पटल कोणाकोणाला प्रवेश देतं? पाणी, उपयुक्त असे क्षार, ऑक्सिजन हे उपयुक्त रेणू पेशीच्या आत जाऊ शकतात. प्रद्रव्य पटलातून पेशीच्या आत येतात. तर कार्बन डायऑक्साईड सारखे टाकाऊ पदार्थ पेशीच्या बाहेर जाऊ शकतात. पेशीच्या बाहेर काही बदल झाले तरी पेशीतलं पर्यावरण कायम राखण्याचं काम प्रद्रव्य पटल करतं आणि ह्या स्थितीला समस्थिती म्हणतात. तर असं हे ठराविक पदार्थांना ये जा करू देतं म्हणून त्याचं नाव निवडक्षम पारपटल. त्याचा प्रकार, पेशीमध्ये ज्या क्रिया चालतात त्या दोन प्रकारच्या आहेत. ऊर्जा वापरून चालणाऱ्या काही आहेत आणि ऊर्जा न वापरता चालणाऱ्या काही आहेत. पहिलं आहे पेशीय भक्षण किंवा एंडोसायटोसिस. बाहेरचं पर्यावरणातून अन्न आणि इतर पदार्थ गिळंकृत करणे, पेशीच्या आत शिरतात आणि टाकाऊ पदार्थ पेशीच्या बाहेर टाकले जातात. एक्झोसायटोसिस, याला पेशीची ऊर्जा खर्च होत नाही, ऊर्जा वापरली जाते. तर पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या कोणत्या आहेत? विसरण म्हणजे ऑक्सिजन, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड याच्यासारखे जे लहान रेणू आहेत ते पेशीमध्ये ये जा करू शकतात, त्याला म्हणतात विसरण. ह्याच्यासाठी ऊर्जा लागत नाही. आणि दुसरं आहे परासरण किंवा ऑस्मोसिस. हा पाण्याचा प्रवास आहे. कुठून कुठे जातं पाणी? जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे परासरण. ह्या आकृत्या समजून घेतल्या की तुम्हाला जास्त समजेल परासरण. ही पेशी आहे. आपण सुरुवात करूया इथपासून. तुम्ही एक घरी गंमत बघितली असेल की आता आईनी दिवाळीच्या फराळ लाडूंमध्ये बेदाणे घातले असतील किंवा घरी खिरीमध्ये पण ती घालते. बेदाणे म्हणजे सुकलेली द्राक्ष किंवा मनुका, काही जण मनुका म्हणतात त्याला. ते जर पाण्यात टाकले आणि 15-20 मिनिटांनी बघितलं तर ते फुगलेले दिसतात, कारण पाणी ह्यांच्यात आतमध्ये शिरतं. बेदाण्याच्या आतमधलं पाण्याचं प्रमाण कमी असतं आणि बाहेरचं प्रमाण जास्त असतं पाण्यात ठेवल्यामुळे. मग जास्त प्रमाणाकडून कमी प्रमाणाकडे हे जे परासरण होतं ते अतिपरासरण. नंतर समजा पेशीतलं पाण्याचं प्रमाण आणि बाहेरचं प्रमाण सारखं असेल तर जेवढं पाणी आत शिरतं तेवढंच बाहेर पडतं, हे समपरासरण. आणि तिसरा प्रकार आहे रससंकोच किंवा अतिपरासरण. हे काय आहे? तर समजा बाहेरच्या पर्यावरणात पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि पेशीमध्ये जास्त आहे, तर पेशीतून ते बाहेर पडतं. पुन्हा एकदा प्राणी पेशीत बघूया. पेशीतलं पाणी बाहेर पडणे अतिपरासरी आणि ह्याला म्हणतात रससंकोच, कारण पाणी बाहेर गेल्यामुळे पेशीचा आकार कमी होतो, आकुंचन पावते ती. जेवढं पाणी पेशीच्या बाहेर तेवढंच पेशीच्या आत, तर ते जेवढं आत येतं तेवढंच बाहेर पडतं, समपरासरी द्रावण. आणि जर बाहेरच्या पाण्यातून पेशीमध्ये पाणी शिरलं तर ते अवपरासरी. ह्या तीनही क्रिया म्हणजे परासरणाचे 3 प्रकार आहेत. आणि हा जो प्रकार आहे ह्याला म्हणतात रससंकोच. पेशीतलं पाणी बाहेर पडून पेशीचं आकुंचन होणे. यात अवपरासरी द्रावणाचं अजून एक उदाहरण, पावसाळ्यामध्ये लाकडी दरवाजे घट्ट बसतात. असं का होतं? तर हवेत ओलावा असतो, दमटपणा असतो. तो लाकडाच्या पेशी आहेत, कधीतरी वनस्पती पेशी होत्या ना, तो हवेतला ओलावा त्यांच्या पेशीमध्ये शिरतो, त्यामुळे लाकडाचं आकारमान थोडंसं वाढतं आणि म्हणून लाकडाचे दरवाजे घट्ट बसतात. हे बघा, समपरासरी, अवपरासरी आणि अतिपरासरी. पेशीतलं पाणी बाहेर पडणे या क्रियेला प्लाझ्मोलिसिस किंवा रससंकोच म्हणतात. पेशीचा तिसरा भाग आहे पेशीद्रव्य. तुम्ही 7वीत एक प्रयोग बघितला असेल की कांद्याचा पापुद्रा काढायचा, त्याच्यावर रंगद्रव्य टाकायचं आणि तो
सूक्ष्मदर्शी खाली, संयुक्त सूक्ष्मदर्शी खाली पाहिला तर त्याच्यामध्ये आयताकृती पेशी, त्याच्यात ठळक गडद रंगाचं केंद्रक आणि पेशीद्रव्य दिसतं. हे पेशीद्रव्य काय आहे तर हा चिकट पदार्थ असून तो तरल असतो, म्हणजे वाहतो, सतत हालचाल करत असतो. त्याच्यामध्ये अनेक पेशी अंगक विखुरलेली असतात. मग ह्याची कामं काय तर ज्या काही रासायनिक अभिक्रिया पेशीत चालतात त्याच्यासाठी पेशीद्रव्य हे माध्यम आहे. म्हणजे पेशीद्रव्यात त्या रासायनिक अभिक्रिया घडतात. पेशी अंगकांव्यतिरिक्त असलेला पेशीतला भाग म्हणजे पेशीद्रव्य. काय काय असतं ह्याच्यात? अमिनो आम्ल, ग्लुकोज, जीवनसत्व साठवलेली असतात. आणि मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे वनस्पती पेशीत ते पेशीद्रव्य कडेला असतं, तर प्राणी पेशीतलं पेशीद्रव्य जरा घट्ट आणि दाट असतं. इथे तुम्हाला एक चित्र दिसतंय, फोटो दिसतोय, इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक. हा आपल्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये कुठेही नसेल, कारण हा महाग असतो आणि जिथे संशोधन चालतं तिकडेच फक्त असतो हा. मग तुमच्या पुस्तकात का बरं ह्याचं चित्र दिलंय तर पेशीमधली अंगक, पेशीचे आणखी सूक्ष्म भाग जर बघायचे असतील तर आपल्या शाळेतल्या संयुक्त सूक्ष्मदर्शी खाली ते दिसत नाहीत. ते बघण्यासाठी हा इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी लागतो. काय आहे ती पेशी अंगक किंवा सेल ऑर्गनेल्स? विशिष्ट कार्य करणारे पेशीतले उपघटक म्हणजे पेशी अंगक. ही अंगक म्हणजे पेशीचे अवयव आहेत. जसं आपला डोळा बघण्याचं काम करतो, कान ऐकण्याचं काम करतात, तसं पेशीचा हा जो प्रत्येक अंगक आहे त्याला काहीतरी काम नेमून दिलेलं आहे, म्हणून त्याला पेशीचे अवयव म्हटलं जातं. प्रत्येक अंगकाभोवती मेद आणि प्रथिन यांनी बनलेलं एक पटल असतं. केंद्रक आणि हरित लवक ही जरा तरी दिसू शकतात, पण बाकीची जी सर्व अंगक तुम्ही पुढे शिकणार आहात ती पाहण्यासाठी आपल्याला या इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीची गरज असते. आपल्या शरीरावर जसं आपल्या मेंदूचं नियंत्रण असतं तसं संपूर्ण पेशीवर नियंत्रण ठेवणारं अंगक म्हणजे केंद्रक. इथे जे केंद्रक दिसतंय कांद्याच्या पेशीमधला हा गोल ठळक भाग, त्याचं जर इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीने आपण निरीक्षण केलं तर त्याच्या भोवती आहे बघा इथे दुहेरी आवरण, एक गडद रंगाचं, एक फिकट रंगाचं असं आवरण. केंद्रकी छिद्र, आवरणावर सूक्ष्म छिद्र असतं. पेशी या केंद्रकाच्या आत बाहेर जे पदार्थ वहन होतं ते या छिद्रांमधून होतं. केंद्रकाच्या आतमध्ये अजून एक छोटा गोलाकार भाग असतो, त्याचं नाव केंद्रकी. आणि केंद्रक पटल आणि केंद्रकी ह्याच्यामध्ये भरलेला असतो केंद्रक द्रव. त्या केंद्रक द्रवामध्ये रंगसूत्रांचं जाळं असतं. रंगसूत्र म्हणजे पातळ दोऱ्या असतात, अगदी सूक्ष्म दोऱ्यासारखी असतात. त्यांच्यापासून गुणसूत्र बनतात आणि गुणसूत्रांवरची कार्यात्मक घटक आहेत त्यांना जीन्स किंवा जनुक म्हणतात. हे फक्त आता ऐकून ठेवा, ह्याचा जास्त अभ्यास आपण 9वी 10वीत करणार आहोत, 10वीत विशेषतः. केंद्रकाचं कार्य काय? पेशीच्या सर्व क्रिया, चयापचय क्रिया आणि पेशी विभाजन याच्यावर नियंत्रण असतं केंद्रकाचं. आता ही जी जनुक मी सांगितली त्याच्याद्वारे आनुवंशिक गुणांचं संक्रमण पुढील पिढीकडे केलं जातं. तुम्ही स्वतःचा विचार केलात तर आई बाबा दोघांचेही काही रूप, काही गुण तुमच्यामध्ये आलेले असतात. हे आनुवंशिक गुण म्हणतात ना, ते जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित करण्याचं काम केंद्रकातर्फे होत असतं. रक्तामधले जे लोहित रक्तकणिका आहेत त्यांच्यामध्ये केंद्रक नसतं आरबीसी मध्ये, त्यामुळे हिमोग्लोबिनसाठी अधिक जागा उपलब्ध होते आणि जास्त ऑक्सिजन वाहून नेला जातो. तसंच वनस्पतींच्या हे सुद्धा तुम्ही नंतर शिकाल 9वीत, रसवाहिन्या त्यातल्या चाळणी नलिका याच्यामधलं केंद्रक नष्ट होतं, त्या पोकळ होतात आणि मग नळीसारखी रचना झाल्यामुळे अन्न पदार्थांचं वहन सोपं होतं. तर हे होतं केंद्रक, पहिलं पेशी अंगक. आता दुसरं पेशी अंगक आहे आंतरद्रव्य जालिका किंवा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जशा घराला किंवा इमारतीला पाईपलाईन्स असतात, दोन प्रकारच्या असतात.
की एक प्रकारची पाईपलाईन चांगलं पाणी वाहून आणते टाकीपासून तुमच्या घरात, आणि दुसरी पाईपलाईन सांडपाणी वाहून नेते. मोरी, संडास, बाथरूम ह्याच्यातलं वापरलेलं आणि फेकून देण्याचं जे पाणी असतं ते सांडपाणी. ते सांडपाणी वाहून नेणारी दुसरी पाईपलाईन. त्या नसल्या तर काय होईल बघा. पौष्टिक पदार्थ, जे पोषण करणारे पदार्थ आहेत ते पेशीत येणार नाहीत, आणि जे पदार्थ पेशीच्या बाहेर टाकून द्यायला पाहिजेत ते जाणार नाहीत. म्हणजेच पेशी जालिका म्हणजे जाळं, अंतर्द्रव्य जालिका म्हणजे पेशी द्रव्यामध्ये असणारी अशी एक रचना की त्याच्यात सूक्ष्म नलिका आहेत आणि पट आहेत. या नळ्या दिसत आहेत इकडे, नलिका म्हणजे नळ्या, आणि इथे पट आहेत, पडदे भरलेले. तरल पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्म नलिका व पट हे एकमेकांना जोडलेले आहेत. त्यांच्यामुळे जे जाळं तयार होतं ती आंतरद्रव्य जालिका. आंतरद्रव्य जालिका आतल्या बाजूनी केंद्रकाला जोडली, दिसतं इथे केंद्रकाला जोडली, तर बाहेरच्या बाजूनी प्रद्रव्य पटलाला जोडलेली असते. इथे दोन प्रकारच्या आंतरद्रव्य जालिका दिसतात. आतमधल्या गुलाबी आहेत त्याच्यावर कण दिसतात, त्यांना म्हणतात खडबडीत. हे रायबोझोम असतात आणि त्यांना म्हणतात खडबडीत आंतरद्रव्य जालिका. तर ज्यांच्यावर रायबोझोम नसतात त्या गुळगुळीत आंतरद्रव्य जालिका. आता हिचं काम काय, तर पेशीला आधार देणारी चौकट. जसं स्लॅब बनवताना त्याच्यात लोखंडाच्या सळ्या टाकतात, तशा ह्या आंतरद्रव्य जालिकांमुळे पेशीला आधार मिळतो, आकार मिळतो. या नळ्या आणि हे पट ह्याच्यामधून प्रथिनांचं वहन होतं. आणि सर्वात तिसरं महत्वाचं काम, अन्न, हवा, पाणी यामार्फत शरीरात जर विषारी पदार्थ आले तर त्यांना पाण्यात विरघळवून शरीराबाहेर टाकणे, हे आंतरद्रव्य जालिकेचं काम आहे. पुढचं आहे गॉल्गी संकुल. तुमच्या आवडीची बिस्किट आहेत तर ती कारखान्यात कशी तयार होतात, वेगवेगळे पदार्थ एका यंत्रामध्ये मिक्स होतात, साखर, गव्हाचं पीठ आणि काय वेगवेगळे स्वाद, रंग मिक्स होतात, त्याच्यापासून बिस्किट बनतात. मग ती पुढे सरकून सुकतात, त्याच्यानंतर एका पॅकिंग मध्ये ते गुंडाळली जातात आणि त्याच्यावर आणखी एक प्लॅस्टिकचं आवरण येतं आणि मग ते मोठ्या पॅक मध्ये जातं. हे सगळी कामं यंत्रामध्ये, कारखान्यामध्ये यंत्राने आपोआप होतात. तशीच कामं करणारं पेशीचं अंगक आहे गॉल्गी काय किंवा गॉल्गी संकुल किंवा गॉल्गी कॉम्प्लेक्स. गुंतागुंतीची रचना आहे ह्याची. कशी असते तर एकमेकांना समांतर रचलेल्या 5 ते 8 चपट्या पोकळ कोशांपासून गॉल्गी संकुल बनतं, त्यांना म्हणतात कुंड. थोडक्यात सांगायचं तर प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत एकमेकांना जोडलेल्या पोकळ, आणि त्या एकमेकांवर ठेवल्या तर कसं दिसेल, तशी असते गॉल्गी कॉम्प्लेक्सची रचना. इथे दिसते ती समपक्ष बाजू आहे. इथून आतमध्ये येणाऱ्या वहनाच्या, प्रथिनांच्या वगैरे पिटिका येतात. त्या कुंडांमध्ये जर गेल्या की त्यांच्यामध्ये जे विकर असतात त्यांची कार्य होऊन नवीन पदार्थ संश्लेषित होतात. नंतर या बाहेर पडतात नवजात पिटिका, स्त्रावी पिटिका, आणि पेशीपर्यंत जे या कुंडांमध्ये तयार झाले पदार्थ ते पेशीच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत पोचवल्याचं काम. म्हणजे पदार्थ तयार करणे, पॅक करणे, पुन्हा बाहेर पाठवणे आणि हवे तिकडे त्याचं वितरण करणे, असं कारखान्यासारखं काम याच्यात चालतं. बघा त्याची कामं काय. गॉल्गी संकुल हे स्त्रावी अंगक आहे. स्त्राव म्हणजे तयार करणे, वेगवेगळे स्त्राव. पेशीमध्ये जी विकर, प्रथिन, वर्णक तयार होतात त्यांच्यात बदल घडवून आणायचे, त्यांची विभागणी करायची, त्यांना पेशीमध्ये किंवा पेशीबाहेर जिथे अपेक्षित आहे तिथे पोचवायचं, ही कामं गॉल्गी संकुल करतं. रिक्तिका आणि स्त्रावी पिटिका ह्यांची निर्मिती इथे बघा, स्त्रावी पिटिका, तशा रिक्तिका सुद्धा इथेच निर्माण होतात. पेशी भित्तिका, प्रद्रव्य पटल आणि लयकारिका यांची हे जे भाग आहेत पेशीचे किंवा अंगक आहेत त्यांची निर्मिती करायला सुद्धा हे मदत करतात. आता ह्या रचनेला गॉल्गी संकुल असं का नाव दिलं तर कॅमिलिओ गॉल्गी या शास्त्रज्ञाने हे शोधलं.
काळी अभिक्रिया हे तंत्र त्यांनी विकसित केलं आणि चेतासंस्थेचा सखोल अभ्यास केला. या कामासाठी त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे. पुस्तकात हे तुम्ही वाचा, त्यांचा फोटो बघा आणि वाचा. पुढचं पेशी अंगक आहे लयकारिका. बघा याचं उदाहरण काय आहे, तर शेती कामात जो पालापाचोळा आणि कचरा निर्माण होतो तो शेतकरी कुठे टाकतात? फेकून देत नाहीत, कंपोस्ट खड्ड्यात टाकतात. काही दिवसांनी त्या कचऱ्यापासून खत तयार होतं. तसं पेशीत ज्या काही क्रिया चालू असतात त्यांच्यामध्ये टाकाऊ पदार्थ तयार होतात. त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे लयकारिका. हे साधं एकपटलाने वेष्टित कोश असून त्याच्यामध्ये पाचक विकर असतात. कार्य काय ह्याची, तर ही रोगप्रतिकार यंत्रणा आहे. पेशीवर जर जीवाणू विषाणू कोणी हल्ला केला तर ती त्यांना नष्ट करते. उद्ध्वस्त करणारं पथक असं ह्याचं दुसरं नाव आहे. जर पेशी अंगक जीर्ण जुनी झाली, कमजोर झाली, नंतर कार्बनी कचरा हे सगळं टाकाऊ पदार्थ लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात. यांना आत्मघाती पिशव्या पण म्हणतात. पेशी जुनी झाली, खराब झाली की लयकारिका फुटतात आणि त्यातली विकर स्वतःच्याच पेशीचं पचन करतात. जेव्हा या पेशी अंगकांची दुरुस्ती होणार नाही तेव्हा पूर्ण पेशीलाच नष्ट करण्याचं काम लयकारिकेमधली विकर करतात. म्हणून तिला म्हणतात आत्मघाती पिशवी. आणि ह्याच्या उलट उपासमारी झाली तर लयकारिका पेशीत साठवलेल्या प्रथिन आणि मेद यांचं पाचन करते. अशा प्रकारे हे एक उपयुक्त अंगक आहे. नंतर आहे पुढचं पेशीचं ऊर्जा निर्मिती केंद्र तंतुकणिका किंवा मायटोकॉन्ड्रिया. एखादी डबी आहे, तिचं झाकण उघडलं तर आतमध्ये कसं दिसेल? समजा आतलं तिचं थर आहे तो असा नागमोडी आहे आणि त्या डबीमध्ये इथे भरलेला दिसतोय तो आहे तंतुकणिकेमधला द्रव. प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते. ती ऊर्जा पुरवण्याचं काम या तंतुकणिका करतात. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी खाली पाहिली तर ती दुहेरी आवरणांनी बनलेली असते. बाह्य आवरण हे चॉकलेटी दिसतंय ते सच्छिद्र आहे, तर आतील आवरण शिखा म्हणजे हे घड्या, या घड्या दिसतात ना नागमोडी, त्या घड्या. तंतुकणिकेच्या आतील पोकळीत असलेल्या हा जो निळा जेली सदृश द्रव आहे त्याच्यामध्ये रायबोझोम्स, फॉस्फेट कण, डीएनए म्हणजे डीऑक्सी आम्ल हे रेणू असतात. त्यामुळे त्या प्रथिन संश्लेषित करतात. तंतुकणिका पेशीमध्ये जी कर्बोदक आणि मेद मिळालेलं असतं आपल्या पचनानंतर त्याचं विकरांच्या साहाय्याने ऑक्सिडीकरण करते. या प्रक्रियेत ऊर्जा मुक्त होते, ती एटीपी एडेनोसाइन ट्रायफॉस्फेटच्या रूपात साठवली जाते आणि जेव्हा पेशीला पाहिजे तेव्हा ऊर्जा पुरवली जाते. प्राणी पेशीपेक्षा वनस्पती पेशीत तंतुकणिकांची संख्या कमी असते. त्याचं कारण काय असेल बरं? तर प्राणी एकीकडून दुसरीकडे जातात, हालचाल जास्त करतात, त्यांना जास्त ऊर्जा लागते. पण वनस्पती पेशी मात्र एका ठिकाणी स्थिर असतात, त्यांची ऊर्जेची गरज कमी असते. अर्थातच त्यामुळे तंतुकणिका कमी. मग कार्य काय ह्याची? एटीपी हे ऊर्जा समृद्ध संयुग तयार करायचं. एटीपी मधली ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिन, कर्बोदक, मेद यांचं संश्लेषण करायचं. ही याची कार्य आहेत तंतुकणिकेची. आता एक गंमत, ज्या आरबीसी आपण मगाशी ऐकल्या, लोहित रक्तकणिका म्हणजे रक्तामधल्या लाल पेशी, त्यांच्यामध्ये तंतुकणिका नसतात. त्यामुळे ऑक्सिजनचा वापर होत नाही. तो सगळाच्या सगळा तिकडे ज्या पेशीपर्यंत पाहिजे तिथपर्यंत वाहून नेला जातो, स्वतःसाठी वापरला जात नाही. तंतुकणिकांच्या आतलं आवरण शिखायुक्त असण्याचा फायदा काय? तर असं शिखायुक्त घड्या घातल्यामुळे कमी जागेत जास्त आवरण राहतं, हा फायदा आहे. पुढचं अंगक आहे रिक्तिका किंवा व्हॅक्युल. दिसतं इथे पातळ एकेरी आवरणाची
छोटीशी पिशवी असेल तशी असते रिक्तिका. पेशीतल्या घटक द्रव्याची साठवण हिच्यात केली जाते. हिला आकार नसतो. गरजेनुसार रिक्तिकेची रचना बदलत असते. काम काय हिचं? तर पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवणे. ह्याच्यामध्ये द्रव असल्यामुळे पेशीचा दाब नियंत्रित ठेवला जातो. दोन महत्वाची कामं आहेत हिची. चयापचय क्रियेत बनलेली उत्पादित म्हणजे पेशीने तयार केलेले पदार्थ, ग्लायकोजेन, प्रथिन, पाणी हे त्याच्यात साठवले जातात. आणि उलट प्राणी पेशीतली रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवते, तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न साठवलं जातं. म्हणजे ही रिक्तिका वेगवेगळी कामं करतात सजीवाप्रमाणे. वनस्पती पेशीतल्या रिक्तिका पेशीद्रवाने मोठ्या असतात, त्या जास्त भरलेल्या असतात आणि पेशीला ताठरता आणि दृढता देतात, कडकपणा देतात. पुढचा पेशी अंग काय? प्लास्टिड्स किंवा लवके. झाड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो हिरवा रंग, रंगीत रंगीत फुलं, वेगवेगळ्या रंगाची फळं, असं सगळं डोळ्यासमोर येतं. हे रंग कशामुळे येतात? आणि हे रंग प्राण्यांमध्ये मात्र दिसत नाहीत. वेगवेगळे हिरवे, निळे, लाल, पिवळे, केशरी हे रंग सहसा प्राण्यांच्या शरीरात नसतात. वनस्पती पेशींना हे जे रंग देतात ते रंग देणारं एक अंग फक्त वनस्पती पेशीत आढळतं, ते म्हणजे लवक. हे दुहेरी पटल युक्त असून दोन प्रकारचे असते. अवर्ण लवक म्हणजे पांढरी असतात किंवा रंगहीन असतात, ल्युकोप्लास्ट. आणि वर्ण लवक म्हणजे रंगीत असतात, त्यांना म्हणतात क्रोमोप्लास्ट. आता ही जी तुम्ही रंग ऐकले ते कशामुळे येतात? पानांना हिरवा रंग येतो हरितद्रव्य किंवा क्लोरोफिल मुळे. गाजराचा भगवा असा जो रंग असतो तो कॅरोटीन मुळे. झॅन्थोफिल हे जे रंगद्रव्य आहे ते पानांना, फळांना पिवळा रंग देतं. जांभळ्या निळ्या रंगाची फुलं दिसतात ती अँथोसायनिन मुळे. तर गडद गुलबक्षी म्हणजे बीटाचा रंग किंवा गुलबक्षीच्या फुलांचा रंग हा बीटालिन्स मुळे असतो. ही फक्त उदाहरणं दिली आहेत. असे अनेक रंग वनस्पतीत दिसतात. ते कोणामुळे असतात? त्या रंगद्रव्याचं नाव तुम्ही शोधायचं. हरित लवक मजेशीर आहेत. ती इतर प्रकारच्या वर्ण लवकात रूपांतर होतात. उदाहरणार्थ कच्चे टोमॅटो हिरवे असतात, पण त्या पिकल्यानंतर तिथे लायकोपीन नावाचं रंगद्रव्य तयार होतं, त्यामुळे लाल रंग येतो. तसंच कितीतरी फळं आहेत, कैरी, पेरू, पपई, ते कच्चे असताना हिरवे असतात, पण जे पिकले तर त्यांचे रंग बदलतात. कधी पिवळा, कधी लाल, कधी गुलाबी, असे वेगवेगळे रंग येतात त्यांना. हरित लवक कसं आहे बघा. एखादी डबी असावी, तिचं दुहेरी आवरण, बाह्यावरण, आतील आवरण, त्याच्यामध्ये जागा असते. त्या डबीच्या आतल्या जागेत असते पिठिका किंवा द्रव, आणि त्या द्रवामध्ये एकावर एक नाणी ठेवल्यावर कशी रचना दिसेल तशी थायलॉइड असतं. थायलॉइड पिठिका जी आहेत म्हणजे हा द्रव आहे, त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक विकर, डीएनए, रायबोझोम्स आणि पिष्टमय पदार्थ असतात. प्रकाश संश्लेषण म्हणजे तुम्ही ऐकलं असेल आधी की सूर्यप्रकाशात वनस्पतीच्या पानांमधलं हरितद्रव्य अन्न तयार करतं, आणि त्या अन्न तयार करण्यासाठी कच्चा माल असतो हवेतला कार्बन डायऑक्साईड आणि मुळांनी शोषलेलं पाणी. हरित लवक सौर ऊर्जा म्हणजे सूर्याची ऊर्जा शोषून तिचं रूपांतर रासायनिक ऊर्जेत म्हणजे अन्नात करतात. बहुतेक वेळेला हे असतं ग्लुकोज C6H12O6. ह्याचा अभ्यास तुम्ही पुढच्या इयत्तांमध्ये करणार आहात. प्रत्यक्ष काय होतं. वर्ण लवकांमुळे फुले आणि फळं ह्यांना रंग येतो. तर अवर्ण लवक जी रंगहीन आहेत किंवा पांढरी आहेत ती पिष्टमय पदार्थ, मेद आणि प्रथिन यांचे संश्लेषण आणि साठवण करतात. तंतुकणिकांप्रमाणे यांच्यात सुद्धा डीएनए आणि रायबोझोम्स असतात, त्यामुळे ही स्वतःची प्रथिनं तयार करू शकतात. ह्या सगळ्या
लवकांचा सगळ्या अंगकांचा अभ्यास केल्यावर लक्षात येतं की वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांच्यामध्ये जी अंगक असतात त्यांच्यामुळेच पेशीतली कार्य सुरळीतपणे चालू असतात. या विकसित पेशी आहेत त्यांना दृश्य केंद्रकी पेशी म्हणतात. आणि आपण अगदी पहिल्या प्रकरणात जीवाणूंचा अभ्यास केला, मोनेरा. त्या पेशींची आत्ता तुम्ही आकृत्या पण काढल्या, त्याच्यात कुठे केंद्रक किंवा काय भाग काढले का? नाही, कारण ते नसतातच, त्या एवढ्या काही विकसित नसतात. मग ह्यांचे दोन प्रकार कोणते पेशींचे? तर जिच्यामध्ये केंद्रक सुस्पष्ट असतं, त्याला केंद्रक पटल, केंद्रकी, केंद्रक द्रव्य असलेलं सुस्पष्ट केंद्रक असतं, ती दृश्य केंद्रकी पेशी. आणि केंद्रकाच्या ऐवजी केंद्रकासारखा केंद्रकाभ नावाचा भाग असतो, त्याला पटल वगैरे काही नसतं, ती अधिकेंद्रकी. दृश्य केंद्रकी पेशी 5 ते 100 मायक्रोमीटर एवढ्या आकाराची असते, तर अधिकेंद्रकी पेशी तिच्यापेक्षा लहान, 1 ते 10 मायक्रोमीटर. मायक्रोमीटर म्हणजे 1 मिलीमीटरचा 10वा भाग, अगदी लहान. गुणसूत्र संख्या दृश्य केंद्रकी पेशीत एकापेक्षा जास्त गुणसूत्र असतात, अधिकेंद्रकी पेशीत एकच असतं. दृश्य केंद्रकी पेशीमध्ये तंतुकणिका, लवक आणि इतर सगळी आवरणयुक्त पेशी अंगक असतात, तर अधिकेंद्रकी पेशीमध्ये ती नसतात. दृश्य केंद्रकी पेशीचं उदाहरण कोणती? तर उच्च विकसित एकपेशीय, बहुपेशीय वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये दृश्य केंद्रकी पेशी असतात. तर जीवाणू म्हणजे मोनेरा सृष्टीतले सजीव, त्यांच्या पेशींना अधिकेंद्रकी पेशी म्हटलं जातं. तर हे होतं आपलं 10वं प्रकरण. स्वाध्यायामध्ये दिलेले प्रश्न सोडवायचे, त्याची उत्तरं वर्गपाठ वहीत लिहायची. धन्यवाद.